आलाच बाळ क्लासवरून? हा मम्मी मी आलो. काय झालं बाळ? दाल खिचडी खायचं बनवते मम्मी. ठीक आहे, तर मग आज आपण तुझ्यासाठी दाल खिचडी बनवू. ओके बेटा? ओके मम्मी. डाळ खिचडी करता डाळ व तांदूळ समप्रमाणात घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे व पुढे याच वाटीने मी 1 वाटी तांदूळही घेणार आहे. मी हे डाळ कुकरमध्ये ॲड करते व या सेम वाटीने आता तांदूळ घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डाळ व तांदळाचे प्रमाण वाढवू शकता. आता हे डाळ व तांदूळ एकत्रित धुवून घेऊ. तुम्ही बघू शकता मी डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता त्यात पाणी ॲड करू. पाणी ॲड केल्यानंतर त्यात थोडी हळद व तेल टाकायचे. तेल टाकल्याने डाळ मऊ शिजते व लवकर शिजते. आपली डाळ व तांदूळ शिजताय तोपर्यंत आपण 2 कांदे व 4 टमाटे कट करून घेऊ. टमाटे छोटे असल्यामुळे मी 4 घेतले आहे. मीडियम असेल तर 2 किंवा 3 तुम्ही घेऊ शकता. मी ते कांदा, टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या व आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण कांदा परतायला टाकू. मी ते पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण यात टाकू मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की यात आपण टाकू जिरे. जिरे टाकल्यानंतर आपण गॅस बारीक करू व आता यात टाकू आपण हिंग. हिंग टाकल्याने खिचडीला छान टेस्ट येते व सुगंधही छान येतो. त्याचबरोबर आपण यात टाकू कढीपत्ता. आता आपण यात ॲड करू कांदा. कांदा छान परतून घेऊ. कांदा छान तांबूस होईस्तोवर परतून घेऊ. तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा हलकासा परतला गेला आहे. आता या स्टेपला आपण यात ॲड करू आलं लसणाची पेस्ट. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आलं लसणाची पेस्ट ही कांदा हलकासा परतल्यानंतरच ॲड करा. सुरुवातीला गरम तेलात आलं लसूण पेस्ट ॲड केल्यामुळे ती जळून जाते व जेवणाची छान चवही लागत नाही. त्यामुळे आलं लसणाची पेस्ट नेहमी कांदा अर्धा परतल्यानंतरच ॲड करा. इथे आपण छान मिक्स करून घेऊ व त्यामुळे आलं लसूण छान जाईल. आलं लसूण छान परतल्यानंतर यात आपण ॲड करू 3-4 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही टेस्टनुसार घेऊ शकता. आमच्या इथे तिखट थोडं जास्त खातात त्यामुळे मी जास्त टाकते. पुढे आपण यात लाल तिखटसुद्धा ॲड करणार आहोत त्यामुळे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे आपला कांदा छान परतला गेला आहे. आता आपण ॲड करू टोमॅटो. टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण यात लगेचच ॲड करून घेऊ. मीठ ॲड केल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतात. इथे आपले कांदा टोमॅटो छान परतले आहे. छान तेल सुटले. आता आपण ॲड करू मसाले. मी ते ॲड करते लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घाला. धना पावडर. हळद आपण डाळीत घातली त्यामुळे यात थोडीशी हळद. किचन किंग मसाला. सर्वात महत्त्वाचं यात आवर्जून चाट मसाला ॲड करा. त्यामुळे दाल खिचडीची चव अतिशय अप्रतिम येते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मसाले छान मिक्स करू. आपले मसाले छान परतले गेलेत. आता आपण यात थोडं पाणी घालू जेणेकरून आपले मसाले तळणार नाही. आपण इथे पाणी ॲड केले. आता मसाले छान परतू दे थोडा वेळ. त्यामुळे याला छान तरी येते. आपले मसाले छान परतले गेलेत व त्याचबरोबर डाळ व तांदूळ ही छान शिजलेत. आता आपण हे डाळ व तांदूळ या मसाल्यात ॲड करू. मी इथे डाळ व तांदूळ यात ॲड केलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. आपण यात थोडं पाणी ॲड करू
व छान मिक्स करून घेऊ. खिचडी छान मिक्स केली आहे. आता आपण यात ॲड करू मीठ आपण टोमॅटो शिजताना पण टाकलं होतं. आता परत थोडं मीठ टाकू. ही खिचडी मी 5-6 जणांकरता केली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी जास्त प्रमाणात पण करू शकता. याला छान मिक्स करून एक दणदणीत वाफ काढून घेऊ. इथे आपली डाळ खिचडी छानपैकी शिजली आहे. छान सुगंध येतोय. आता आपण यात ॲड करू बारीक चिरलेली कोथिंबीर व गरमागरम सर्व करू. आता हे गरमागरम आपण सर्व करायला घेऊ. कृष्णाची फरमाईश होती आज दाल खिचडी, त्यामुळे त्याच्या आवडीसाठी आपण आज दाल खिचडी बनवली आहे. बघू त्याला कशी आवडते की नाही. याच्यावर ॲड करू घरी बनवलेलं साजूक तूप मी घरीच बनवते. म्हशीच्या दुधाचं आहे हे, तुम्ही बघू शकता. अतिशय रवाळ असं तूप आहे. तुम्हाला जर तुपाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आपली दाल खिचडी तयार आहे. चला तर मग आपण बघू कृष्णाला ही दाल खिचडी आवडते का नाही. कृष्णा, झाली मम्मी दाल खिचडी? हो बेटा, टेस्ट कर. कशी झाली? पण